तुमची माझी जोडी जमली. कोणाची? मामाच्या मुलीचं लग्न ठरलं बघ. अरे वा वा वा. मला सांगते 4 दिवस सुट्ट्या काढ, मोठा संगीत वगैरे सगळं करणार आहे का? मला पण यायला लागेल म्हणजे ना, आता सुट्टी नाही भेटणार मला. तुझ्या नातेवाईकाचं कोणाचं काय असलं 10 दिवस सुट्ट्या काढून जातो. माझ्या नातेवाईकांचं काय असलं तुला कधी जायला नको काय रे? हा ठीक आहे, काढतो. हा दर वेळेसचे नखरे आहेत ते. आणि मी काय आहेरच काय द्यायचं? 500 रुपये करून टाक. हा 500 रुपये. मग तुझ्या नातेवाईकाचं ते लांबचं कोणाचं तरी लग्न होतं, गोदरेजचं कपाट दिलेलं ना तुम्ही, आणि माझ्या नातेवाईकाला 500 रुपये. अरे, चांगलं लक्षात राहतं तुझ्या. सगळं चांगलं लक्षात येतं. 35,000चं कपाट होतं ते. माझ्या मामाच्या मुलीला मी सोफा देणार. एवढा सोपा संपलाय वाटतो विषय. तुला? हो. ठीक आहे. आणि आता लग्न ठरलं म्हणजे केळवणाला बोलावं लागेल ना, तर मग मामा काका मावश्या सगळ्यांना एकत्रच बोलवते. हा सगळा पंचोबा कोण नाही का? सगळ्यांना बोलवीन मी. आणि मेन्यू डाळ भात. हा डाळ भात. तुझं कोण आलं तर तुझी आई आदल्या दिवशीपासूनच तयारी करायला सुरुवात करते आणि फार वारालाच बोलवता तुम्ही. तू पण मध्ये मस्त दारू बिरू आणायला जातो. चिकन वेगळं, मटन वेगळं, ओलं वेगळं, सुकं वेगळं, कोणतं कार्ट असेल लहान त्यासाठी आळणी अरे वेगळं. मग तू पण आण ना, जा आण. आणणार नाही मी, सगळं ऑर्डर देणार आहे मी. पैसे कोण देणार? तू वा, चांगलं. तेवढं पण नको काय रे तुला करायला. हा हा ठीक आहे. जशी शिटी वाजली गॅस बंद करून ये. तू जा ना मग. हा मी काऊन धडे घालतो ना इकडे. नखरे नको बाबा, आतिश माझा आई का लवकर गाणी बंद करू. हा ठीक आहे, जातो ना.